नमस्कार मंडळी, आमच्या कुलदेवतेचं दर्शन तुम्हाला घडवते ही आमची सातारा जिल्ह्यातली भूषणगडावरील हरणाई देवी आहे। या देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो होतो आणि तिथे आम्ही पूजासुद्धा सांगितली होती। त्याच दिवशी आम्हाला दर्शनसुद्धा झालं। त्यामुळे तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही घरी जाऊन तरी सुवासिनी घाला, इथे आता सकाळी लवकर येऊन तुम्हाला हे सगळं करावं लागतं। तर आम्ही घरी आल्यानंतर पुरणाचा नैवेद्य केला, पुरणाचं जेवण केलं, 5 सुवासिनींच्या ओट्या भरल्या, परडी भरली, पोळीचाच नैवेद्य परडीमध्ये सुद्धा घातला आणि अनायसे हळदी कुंकूसुद्धा करायचं होतं। संक्रांत झालेली होती तर संक्रांतीचं हळदी कुंकू केलं, सुवासिनींच्या ओट्या भरल्या, परडी भरली आणि पुरणपोळीचं जेवण केलं। खूप छान वाटलं। कधीतरी आपण असं काहीच मोठं कारण नसताना सुद्धा देवाच्या नावाने एखादी गोष्ट केली तर आपल्याला सुद्धा देवाला जाऊन आल्याचं सार्थक वाटतं आणि देवीला कुलदेवतेला जाऊन आल्यानंतर हे करायचं असतं हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं। तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं आहे। इतके वर्ष आम्ही दरवर्षी कुलदेवतेला जातो, कधी वर्षातून 2दा सुद्धा माझी मुलं जातात आणि दर्शन करून येतात, पण हे सुद्धा करायला पाहिजे हे माहीत नव्हतं। तर 5 सुवासिनींना पुरणपोळीचं जेवण, ओटी भरल्या, संक्रांतीचं हळदी कुंकू केलं। काही कुळाचार असे असतात ना, ते आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा माहिती नसतात। याचा मोठा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करते आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करा। तिथे दर्शनाला गेल्यानंतर, पूजा घातल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्हाला हे माहिती पडलं। तो खूप छान वाटलं। पुरणपोळीचा नैवेद्य होता। याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे, तो नक्की चेक करा। कधी सुवासिनींना बोलवून सगळं हे अरेंज करून वेळेत करणंसुद्धा खूप अवघड असतं। सगळ्यांच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, शाळा चालू आहेत, सुट्ट्या असतील तर 5 स्त्रिया 5 सुवासिनी मिळणंसुद्धा सोपं असतं, पण शाळा परीक्षा असल्यामुळे ते सुद्धा असं जमवून आणावं लागलं। कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, आवडल्यास शेअरसुद्धा करा। धन्यवाद।